श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारी मकर संक्रांती तुम्हा सर्वांना आनंदाचे उत्साहाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, यंदा अतिशय दुर्मिळ जो योग आहे तर तो जुळून आलेला आहे. म्हणजेच या दिवशी बघा, संक्रांती म्हणजेच मकर संक्रांत 2026 ही जी आहे तर ती एकादशीच्या दिवशी आलेली आहे. संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यामुळं या दिवसाचं जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. तर यंदा सलग बघा, म्हणजे 11 वर्षानंतरनं या संक्रांतीला दुहेरी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. मकर संक्रांती आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. आणि बघा, जेव्हा सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असतं त्यावेळी हा मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी साजरी होणार आहे आणि सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:06 होत आहे. आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला बघा दुपारी 3:06 तो सायंकाळी 6:20 असणार आहे. तर हा जो आहे तर तो संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो मानला जातो. या दिवशी एकादशी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. या दिवशी आपल्याला बघा लवकर उठायचं आहे, म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला तीळ जे असतात, पांढरे तीळ, तर ते टाकून या पाण्यानं आपल्याला अंघोळ करायची आहे. घरातील सर्व व्यक्तींनी करायचे आहे. तर या एकादशीच्या दिवशी आपण काय करावं, काय करू नये, संक्रांतीची संपूर्ण माहिती, महिलांनी कोणत्या चुका या दिवशी करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि या तिळाच्या पाण्यानं आपल्याला अंघोळ करायची आहे. यानंतरनं बघा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यानं सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. संपूर्ण पौष महिना जो असतो तर तो सूर्यदेवांना समर्पित असतो. सूर्यदेवांच्या उपासनेचा हा दिवस मानला जातो. म्हणून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि नंतरनं आपली जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. तर या दिवशी बघा एकादशी आल्यामुळं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा या दिवशी करायची आहे. त्यांना थोडंसं कच्चं दूध, त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून अभिषेक घालायचा आहे, किंवा फक्त दुधाने जरी घातला तरीही चालेल. पण आपली कोणती पण इच्छा, पूर्वी इच्छा जी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपण जर केशर दुधाने अभिषेक घातला तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं. धार्मिकदृष्ट्या बघा एकादशीला आणि संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे. संक्रांतीचं काही आपलं एक विशेष असं महत्त्व असतं आणि त्यासोबतच एकादशी जुळून आल्यामुळं याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. तर आपल्याला या दिवशी नित्यदेव पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आता बघा, सुगड पूजन करावं का, तर या दिवशी आपण सुगड पूजन देखील करायचं आहे. ज्या पद्धतीनं दरवर्षी आपण जी पूजा करतो तर सेम तशाच पद्धतीनं आपण ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. आता बघा एकादशीच्या दिवशी बघा तिळगुळ हे खाल्ले जातात. एकादशीला तिळाला जे आहे तर ते खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी तुम्ही तीळ आणि गूळ याचा नैवेद्य देवांना जो आहे तर तो अर्पण करू शकता आणि स्वतः देखील ग्रहण करू शकता. षटतीला म्हणजेच 6 प्रकारे तिळाचं जे दान आहे तर ते केलं जातं. आता 6 प्रकारे दान जे आहे तर ते करण्याला या दिवशी विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण तिळाचं उटणं लावून अंघोळ करू शकतो. अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकू शकतो. त्यासोबतच तिलतर्पण हे पितरांची सेवा आहे तर ती सुद्धा करू शकतो आणि आपण तीळ स्वतः भक्षणसुद्धा करू शकतो. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे
तर ते करायचं आहे. मकर संक्रांतीचे जे सुगड आपण आणत असतो तर त्याची देखील विधिवत पूजा करायची आहे. दरवर्षीप्रमाणे आपण ज्या पद्धतीनं पूजा करतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आहे. आणि बघा म्हणजे आपल्या भागामध्ये जशी परंपरा आहे पूजा करण्याची तर त्या पद्धतीने आपण पूजा करून नैवेद्य जो आहे तर तो देवांना अर्पण करायचा आहे. कारण की प्रत्येक भागामधील पूजा करण्याची पद्धती ही जी आहे तर ती खूप वेगवेगळी असते. त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याच पद्धतीनं ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. त्यासोबतच बघा या मकर संक्रांतीच्या सणाला स्त्रिया हळदी कुंकू करतात. तर तुम्ही हे हळदी कुंकू या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी केलं तरीही चालणार आहे. फक्त ते दुपारी 3:06 ते सायंकाळी 6:20 करायचं आहे. आणि किंक्रांतीच्या दिवशी आपण चुकून पण हळदी कुंकू करायचं नाही. या दिवशी शुभकार्य जे आहेत तर ती करणं वर्ज्य मानलं जातं, म्हणून आपण हे हळदी कुंकू करायचं नाही. त्यानंतरनं बघा पुढे आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचे कार्यक्रम हे जे आहेत तर ते करू शकतो. त्यासोबतच बघा या दिवशी जे दान आहे तर ते दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्यामुळं तुम्ही तिळाचं दान, गुळाचं दान, त्यासोबतच वस्त्रदान, गाईला घास, अन्नदान अशा पद्धतीची जी दाने आहेत तर ती आपल्या कुवतीप्रमाणे आपण आपल्या इच्छेने करू शकतो. त्यासोबतच या संक्रांतीमध्ये जी वर्ज्य कामे आहेत तर ती आपण करायची नाहीत. गाई म्हशींची धार काढणे, गवत वृक्ष तोडणे, कामविषयक सेवन करणे, कठोर बोलणे. त्यासोबतच बघा या दिवशी चुकूनही आपण मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. संक्रांतीचा जो सण आहे तर तो सलग 3 दिवस चालत असतो. त्यामुळे या 3 दिवसामध्ये आपण चुकूनही मांसाहार करायचा नाही. त्यासोबतच आपण बघा स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही जे आपले केस आहेत तर ते धुवायचे नाहीत. आपल्याला भोगीच्या दिवशीच आपले केस जे आहेत तर ते स्वच्छ धुवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे नियम पाळायचे आहेत.